हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. असिस्टंटची गोष्ट. एक सोहेल काही क्षण विचारात पडून म्हणतो, जसं आता तुझं आहे तसंच आहे, मला सुद्धा तसंच हवं. सध्या तरी तू लवकरात लवकर राधाचा सगळा रिपोर्ट करून मला सांगतेस. सोहेलच्या या बोलण्यावर असिस्टंट शांतपणे तिथून निघून गेला. असिस्टंट निघून गेल्यानंतर सोहेल खोल श्वास घेऊन स्वतःशी लढत म्हणतो, बस, आता माझी बहीण माझ्या जवळ येणार आहे. कबीर खन्ना, तू जसं माझ्या डोळ्यांसमोर माझी बहीण घेऊन गेलास, तसंच एक दिवस तुलाही पाहावं लागेल दुसरीकडे. कबीर आपल्या गाडीत बसलेला होता. त्यावेळेस गाडीत बसलेला ड्रायव्हर कबीरकडे बघून म्हणाला, सर, सगळं काम पूर्ण झालं आहे. आमच्या लोकांनी तिला पकडलंय आणि सध्या ती याच ठिकाणी आहे. तुम्हाला हवं असेल तर आज जाऊ शकता, अदरवाईज आमचे लोक काम करतील. ड्रायव्हरच्या बोलण्यावर कबीर घड्याळाकडे बघत म्हणाला, सध्या अजून बऱ्यापैकी वेळ आहे. मीही ती पाहू इच्छितो जिच्यामुळे इशिता किडनॅप झाली. अखेर तिला देखील समजायला हवं की तिने कबीर खन्नाच्या पत्नीला काही केलं होतं. इशिताची राघवची बनायची आहे आणि मी तिला मारायला हवं. जर कोणी माझ्या राघवकडे गेलं तर मी त्याला जिवंत सोडणार नाही. आणि इशिता तर आधीच राघवकडे गेली आहे, तर मी तिला कसं सोडू शकते. तिचं नशीब छान होतं की ती वाचली, नाहीतर आणखी 2 तास राहिली असती तर तिचा मृत्यू ठरलेला होता. अनिकाच्या या बोलण्यावर कबीर रागाने तिच्या चेहऱ्याजवळ येतो आणि तिचं तोंड धरून दात दणदण करत म्हणतो, तिला मारण्याचा विचार देखील करू नकोस. जर इशिताला एक सुद्धा खरोच लागली तर तुझा मृत्यू इतकं वाईट होईल की तू माझ्यासमोर गिडगिडून भीक मागशील. आणि राघवची गोष्ट आहे तर इशितासारखी मुलगी राघवसारख्या घटिया माणसासाठी योग्य नाही. कबीरच्या बोलण्यावर अनिका आश्चर्यचकित होऊन म्हणते, हे आपण काय करत आहात? आपण इशिताची बाजू घेत आहात? तुम्हाला माहीत आहे का ती कॉलेजमध्ये काय करते? मला माहीत आहे अनया तुमची बहीण आहे आणि तिचं बालपणीची मैत्रीण इशिता आहे. कदाचित तुम्ही तुमच्या बहिणीसाठी इशितावर विश्वास ठेवत आहात, पण लक्षात ठेवा, ती एक दिवस नक्कीच तुमचा विश्वास तोडेल. अनिकाच्या बोलण्यावर कबीर पुन्हा तिचं तोंड सोडून हात पॉकेटमध्ये ठेवतो आणि शैतानी नजरांनी तिला बघत म्हणतो, तुला कोण म्हणालं की मी इशिताची बाजू घेत आहे? कारण ती अनयाची मैत्रीण आहे. मी इशिताची बाजू घेतो कारण मी तिला चांगल्या प्रकारे ओळखतो. मला वाटलं की कदाचित तुला आपल्या चुकीचा पश्चाताप होईल, पण तुझ्या बोलण्यावरून दिसतंय की तू इशिताला पुढे देखील सोडणार नाहीस. मग का मी तुला इथून नष्ट करून टाकू? कबीरच्या बोलण्यावर अनिका पुन्हा आश्चर्यचकित होऊन म्हणते, नाही, आपण असं करू शकत नाही. आपण इशिताची बाजू का घेत आहात? त्या दिवशी कॉलेजमध्ये आल्यावर सुद्धा आपण इशिताच्या बाजूने उभे राहिलात. आपला तिच्याशी काय संबंध आहे? आपण तशी काळजी का करता जसं आपण तिच्यावर प्रेम करत आहात? अनिकाच्या बोलण्यावर कबीर रागाने म्हणतो, इशिता माझी पत्नी आहे. ती कबीर खन्नाची पत्नी आहे. हेच तू जाणून घेऊ इच्छित होतीस ना, की माझा तिच्याशी काय संबंध आहे? तर मी तुला सांगितलं, आणि पुढच्या वेळी जर तू इशिताजवळ दिसलीस तर मी तुझा जीव त्या क्षणी घेईन. इतकं सांगून कबीर रागाने तिथून निघत होता, पण अनिका त्याला रोखून म्हणते, माझ्या मते मला ही गोष्ट आधीपासून माहीत होती. मी फक्त तुमच्या तोंडून ऐकू इच्छित होते. मिस्टर कबीर खन्ना, तुम्हाला माहीत आहे, तुम्ही सध्या खूप मोठी चूक करत आहात. तुम्ही तुमच्या पत्नीवर इतका विश्वास ठेवला की काही दिसत नाही, पण मला सर्व दिसत आहे. मी राघववर प्रेम करते, तरीही मला माहीत आहे की माझा राघव इशिताला आवडू लागला आहे. इशिता जितकी भोळसकट दिसते तितकी ती भोळी नाही.
थोडं सावध राहा, नाहीतर तुमची बेबी इतराच्या हाती दिसेल. अनिकाची ही गोष्ट ऐकून कबीर थोडा थांबतो. मागे वळून अनिकाकडे पाहतो तर अनिका पुन्हा म्हणते, मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे. जसं तुम्ही सांगितलं की मला इशितासोबत काहीही करायचं नाही, ठीक आहे, मी तिला एक सुद्धा खरंच पोहोचवणार नाही. पण आपण मला वचन देऊ शकता का की इशिता राघवकडे जाणार नाही? मला फक्त माझा राघव हवाय. मी बालपणापासून त्याच्यासोबत आहे. इतर कुणालाही मी राघवजवळ येऊ दिलं नाही. पण यावेळी राघवला काय झाले का? तो फक्त इशिता इशिता करत आहे. इतकंच नाही तर त्याने ठरवलंय की लवकरच तुमची बेबी म्हणजेच इशिताशी लग्न करणार. अनिकाच्या बोलण्यावर कबीर रागाने दात दणदण करून म्हणतो, माझी इशिता कधीच घटिया वागणूक देऊ शकत नाही. आणि हो, इशिताला काहीतरी म्हणण्यापूर्वी तुला आपल्या राघवबद्दल विचार करायला हवा. इशिता त्याच्या मागे नाही आहे, राघव इशिताच्या मागे आहे. विचार कर. तरीही मी राघवला जिवंत सोडलं आहे, नाहीतर तुला आधीच मी संपवलेलं असतो. आज मात्र मी तुला मुक्त करत आहे. तुझ्याकडे एक चांगली संधी आहे. किंवा तर राघवला इथून घेऊन जा, किंवा राघवला समजावून सांग की तो इशिताजवळ जाऊ नये. नाहीतर तुला माहीत आहे मी काय काय करू शकतो. कबीर अनिकाला म्हणतो. हे बोलून कबीर रागात तिथून निघून गेला. कबीर जाताच अनिका रागाने आपली पट्टी बंद करत म्हणाली, इशितासारखी मुलगी कबीर खन्नाची पत्नी कशी होऊ शकते? कुठे कबीर खन्ना, जगातील सर्वात श्रीमंत माणूस, आणि कुठे इशिताजी, जी दिसायला एखाद्या गरीबापेक्षा कमी नाही वाटत. त्या दरम्यान कबीरच्या बॉडीगार्डने अनिकाला स्वतःशी बोलताना पाहिलं आणि त्यापैकी एक बॉडीगार्ड अनिकाकडे पाहून म्हणाला, आपल्या बॉसची चेतावणी लक्षात ठेव, नाहीतर ह्यावेळेस आम्ही तुला सोडत आहोत, पण पुढच्या वेळी तुझ्या शरीराला आम्ही सोडणार नाही. हे बोलून बॉडीगार्डने तिला दोराने मोकळी केली. यानंतर अनिका घाईने तिथून पळून गेली. अनिका गेल्यावर सारे बॉडीगार्ड एकमेकांकडे पाहू लागले. दरम्यान अनया इशितासोबत कॅफेत आली होती. दोघी कॅफेत बसून कॉफी प्यायत होत्या. तेव्हा इशिताने अनयाला पाहून विचारलं, अंगद अजून आले नाहीत? तुम्ही खरं सांगितलं होतं का की ते येणार आहेत? कारण जेव्हा मी त्यांना कॉल केला तेव्हा त्यांचा फोन बंद असल्याचं दाखवत होते. इशिताशी बोलणे ऐकून अनया हसत म्हणाली, हो, त्यांनी सांगितलं होतं की ते तुमच्याशी भेटायला येत आहेत, पण आपण अजून थोडा वेळ थांबायला हवं. ते इतके मोठे सेलिब्रिटी आहेत, कदाचित एखाद्या कामात व्यस्त असतील. अनया इतक्याच वेळेस तिचं लक्ष कॅफेच्या दरवाजाकडे गेलं, जिथे अंगद प्रवेश करत होता. त्याने आपले डोक्यावर टोपी आणि चेहऱ्यावर मास्क लावलेलं होतं. अंगद पाहताच अनया इशिताला म्हणाली, मी सांगितलं होतं ना, ते येतील बघा. ते आले आहेत, पण कदाचित आपण चुकीच्या ठिकाणी बसलो आहोत. जर इतर लोकांनी अंगदजींना आपल्यासोबत पाहिलं तर ही बातमी व्हायरल होणार नाही का? अनयाचं बोलणं ऐकून इशिता त्याला पाहू लागली. अंगद त्यांच्याजवळ बसून स्मितहास्य करत होता आणि म्हणाला, तुम्ही काळजी करू नका, मी फक्त इशिताशींशी काही वेळ बोलण्यासाठी आलो आहे. माझा चेहरा ढाकणारा मास्क मी काढणार नाही. अंगदचे बोलणं ऐकून इशिताने विचारलं, पण तुम्हाला माझ्याशी काय बोलायचं आहे? मला माहिती पडलं की तुम्ही कॉलेजमध्ये देखील मला शोधत होतात. इशिताचं बोलणं ऐकून अंगदचे लक्ष अनयाकडे गेले. अनयाने पाहिलं की अंगद तिला पाहत आहे आणि तिने दोघांकडे पाहून हसत म्हणाली, तुम्ही दोघेच बोलत राहा, मी थोड्या ऑर्डर आणते. हे बोलून अनया उठली आणि गेली. अनयाच्या गेल्यानंतर अंगद स्मितहास्य करत इशिताला म्हणाला,
मी फक्त तुमची काळजी करतो म्हणून तुमच्याशी भेटायचं ठरवलं. कॉलेजमध्ये माझा कॉन्सर्ट झाला होता तेव्हा मला कळलं की तुम्ही देखील त्यात सहभागी होणार आहात. मी तुम्हाला संपूर्ण कॉलेजमध्ये शोधलं पण कुठेही सापडलात नाही. त्यानंतर माझी तुमच्या मैत्रीण अनयाशी भेट झाली. तिने सांगितलं की तुम्ही कॉलेजमधून थेट बाहेर गेलात, त्यामुळे घरात येताना उशीर झाला. अंगदचे बोलणं ऐकून इशिताने विचारलं, हो, मी काही कामामुळे बाहेर गेली, पण तुम्ही सांगितलं नाही की तुम्हाला मला भेटायचं आहे. म्हणजे तुम्हाला माझ्याशी काही काम होतं का? इशिताचं बोलणं ऐकून अंगदला कळत नव्हतं की काय सांगावं, कारण तो फक्त इशिताला पाहू इच्छित होता आणि तिच्याशी बोलू इच्छित होता आणि म्हणूनच त्याने तिला इथे बोलावलं होतं. इशिताने त्याच्या हातांवर हात ठेवून त्याला त्याच्या विचारांपासून बाहेर काढत विचारलं, काय झालं? कुठे हरवलात तुम्ही? इशिताचा आवाज ऐकून अंगद बाहेर आला आणि तिला पाहून म्हणाला, अरे, मी काल तुमचा प्रोग्राम पाहिला. खरोखरच तुम्ही फार छान नाच करता. काही दिवसात माझा मोठा कॉन्सर्ट आहे, ज्यात मला स्वतःच्या आवाजात गाणे गावं लागेल आणि नाच करावा लागेल. त्यासाठी मला पार्टनर हवा आहे. आता पार्टनर शोधायला जाऊ. त्यांच्या रिहर्सल बघावी लागेल. पण मी तुम्हाला आधीपासून ओळखतो, तर तुम्ही माझी पार्टनर बनाल का? अंगद इशिताला म्हणतो. अंगदचं बोलणं ऐकून इशिता आश्चर्यचकित झाली. ती अंगदची पार्टनर कशी होऊ शकते? आधीच ती राघवची पार्टनर होऊ इच्छित नव्हती आणि अनयाच्या आग्रहामुळे ती राघवची पार्टनर बनली होती. आता अंगदची पार्टनर झाली तर कबीर तिला गमावून टाकेल. कबीर विचारल्यासारखं अंगदकडे पाहून इशिताने घाबरून म्हटलं, नाही नाही, मी तुमची पार्टनर होऊ शकत नाही. तुम्ही कोणाला तरी निवडा. आणि तसंही मला इतकं चांगलं नाचता येत नाही. मी फक्त प्रॅक्टिस केली होती म्हणून प्रोग्राममध्ये सहभागी झाले. इशिताचं बोलणं ऐकून अंगद हसला आणि म्हणाला, तुम्ही मला मदत करू शकत नाही का? तुम्ही म्हटलं होतं ना, जर मला काही गरज भासली तर मी तुम्हाला विचारू. आज मी तुमच्याकडे आलो कारण मला खरोखर तुमची गरज आहे. अंगद इशिताला म्हणाला. अंगदचं बोलणं ऐकून इशिताने त्याला पाहिलं. अंगदने इशिताचा हात धरला आणि प्रेमळ नजरांनी पाहू लागला. इशिताला कळत नव्हतं आता काय करावं. दरम्यान कॅफेच्या दरवाजाजवळ एक माणूस ब्लूटूथ लावत खडा होता आणि इशिता व अंगद पाहत होते. अनया ऑर्डर देऊन आली होती. तो माणूस ब्लूटूथवर हळूहळू म्हणाला, सर, मी तुम्हाला पाहतोय. इशिता मॅडम अंगदच्या जवळ बसली आहे. अंगदने तिचा हात धरला आहे. जर तुम्हाला खात्री नसेल तर मी फोटो पाठवतो. तो माणूस फोन बाहेर काढतो आणि त्यानंतर दरम्यान कबीर मीटिंग रूममध्ये बसला होता. मीटिंग सुरू होती पण त्याचे कान ब्लूटूथवर ठेवून त्याच्या माणसाचे बोलणे ऐकत होता. त्याला कळलं की त्याच्या माणसांनी काय पाहिले आणि त्याची डोळे रागाने लाल होत होती. तिथे बसलेले क्लायंट्स गोंधळले की कबीर रागात आहे, कारण त्यांना वाटलं की त्याला प्रोजेक्ट आवडला नाही. एक क्लायंट म्हणाला, सर, जर हा प्रोजेक्ट आवडला नाही तर काही हरकत नाही. मी आणखी चांगला प्रोजेक्ट तयार करून आणेन. कबीरने त्याच्याकडे पाहून शांत राहण्याचा इशारा केला आणि फोन तपासायला लागला. त्याच्या व्हॉट्सॲपवर बॉडीगार्डकडून फोटो आला होता, ज्यात इशिता आणि अंगद बसले होते आणि अंगद इशिताचा हात धरून तिच्याकडे प्रेमाने पाहत होता. तस्वीर पाहून कबीरने रागाने गोफ दाबत म्हटलं, अंगद अजूनही इशिताच्या मागे आहे. त्याला माहीत आहे का की इशिता माझ्याबरोबर आहे? कदाचित त्याला समजावं लागेल की इशिता माझी आहे,
मग त्याला इशितापासून दूर राहावे लागेल. हे बोलून कबीर फोन बंद करून निघाला. पण असिस्टंटने त्याला रोखले. सर, आपण लगेच जाऊ शकत नाहीत. मीटिंग अद्याप संपलेली नाही. अनेक क्लायंट्सही येथे आहेत. मागील वेळी मीटिंगमध्ये अर्धवट सोडल्याने आपल्याला नुकसानीचा सामना करावा लागला होता. असिस्टंटचे बोलणे ऐकून कबीरने घड्याळात वेळ पाहिला आणि परत बसला. त्याला माहिती होतं की मागील वेळेस मीटिंग अर्धवट सोडल्याने मोठा तोटा झाला होता आणि आता तसं केलं तर पुन्हा नुकसान होईल. म्हणूनच तो तिथे पुन्हा बसला. कबीरचे बदलते भाव पाहून सर्व क्लायंट्स आश्चर्यचकित झाले. पण कबीरच्या रागवलेल्या नजरांना सगळ्यांना आपापले प्रोजेक्टवर दाखवायला लागले आणि कबीर त्याच्या बोटांनी टेबलवर फिरवताना प्रोजेक्टवर पाहत होता. इथे इशिता अजूनही समजू शकत नव्हती की तिला अंगदची मदत करावी की नाही. कारण जर ती अंगदला तिने मदत केली तर कबीर तिला माफ करणार नाही आणि जर तिने अंगदला मदत केली नाही तर कदाचित अंगदला खूप वाईट वाटेल. हे सगळं विचारून तिने एक नजर अनयाकडे टाकली, जी हसत तिच्याकडे पाहत होती. मग ती खोल श्वास घेत अंगदकडे पाहून म्हणाली, ठीक आहे, मी तुमची पार्टनर होण्यासाठी तयार आहे. पण तुम्हाला माझी एक अट मानावी लागेल. जसं तुम्ही सांगितलं की हा कॉन्सर्ट खूप मोठा होणार आहे. मला हवं आहे की माझा चेहरा टीव्हीवर दाखवला जाऊ नये. इशिताच्या बोलण्यावर अंगद हसत म्हणाला, फक्त एवढीच गोष्ट? ठीक आहे, मी तुमचा चेहरा उघडणार नाही. तुम्ही माझी मदत करण्यासाठी हो म्हणालात, हेच माझ्यासाठी खूप आहे. तुमचे खूप खूप आभार की तुम्ही माझी पार्टनर होण्यासाठी तयार आहात. इतकं सांगून तो इशिताकडे पाहू लागला. पण त्याच वेळी अंगदच्या फोनवर त्याच्या आईचा कॉल आला. आईचा कॉल येताच अंगदने फोन पॉकेटमध्ये ठेवला आणि कुर्सीवरून उभा राहून दोघांकडे पाहून म्हणाला, सध्या मी इथून निघतोय. अंगद जाताना अनया त्याला रोखून म्हणाली, अंगद सर, तुम्ही आलाच आहात तर एक एक सेल्फी का नाही? मी पण तुमची फॅन आहे. तुम्ही माझ्यासोबत एक सेल्फी घेऊ शकता ना? मी तुम्हाला मदत पण केली आहे. अनयाच्या बोलण्यावर अंगद हसला आणि इशाऱ्याने होकार दिला. अनया लगेच इशिताजवळ बसली आणि अंगदसुद्धा इशिताजवळ जाऊन बसला. त्यावेळी अंगदने आपल्या चेहऱ्यावरील मास्क काढला तर अनया तात्काळ आपला फोन काढून एक छान सेल्फी घेते. यावेळी इशिता अंगदच्या अगदी जवळ बसलेली होती, किंवा म्हणायचं तर दोघांच्या मधोमध बसलेली होती. त्यामुळे तिला खूप अस्वस्थ वाटत होतं. तिला असं वाटत होतं की जणू सगळे लोक फक्त तिलाच पाहत आहेत. जसं अनयाने सेल्फी घेतली आणि फोन ठेवला, अंगद तिथून निघून गेला. अंगद जाऊन अनया कॉफी घेत म्हणाली, अखेर द रॉकस्टार अंगद, त्याने तुला काय सांगितलं? अनयाच्या बोलण्यावर इशिताने खोल श्वास घेत उत्तर दिलं, तो मला आपली पार्टनर बनवू इच्छितो. त्याचा एक मोठा कॉन्सर्ट होणार आहे आणि तो मला आपली पार्टनर बनवून त्याला परफॉर्म करायला हवं आहे. म्हणून मी अट ठेवली आहे की मी माझा चेहरा दाखवणार नाही. तुम्ही मला वचन द्या की ही गोष्ट कुणालाही सांगणार नाहीस, घरात कुणालाही नाही. मला नाही पाहिजे की हे सगळं माहिती कुणालाही कळो. इशिता अंगदला म्हणाली. इशिताच्या बोलण्यावर अनया आश्चर्यचकित होऊन म्हणाली, पण घरच्यांना सांगण्यात काय अडचण आहे? कोण माझ्या घरच्यांपैकी तुला हे करण्यापासून थांबवेल? हो, मला माहीत आहे तुझा भाऊ थोडा रागावू शकतो, पण कुटुंब तुला पूर्ण सपोर्ट करेल. त्यामुळे तू माझ्या कुटुंबाला हे सगळं सांगू शकतेस. पण सध्या सगळ्या गोष्टी थांबवून आपण ऑर्डर केलेला नाश्ता पाहू.
मी तुझ्यासाठी पास्ता मागवलाय, त्यामुळे तू ते खा. अनयाच्या बोलण्यावर इशिता शांतपणे आपला नाश्ता सुरू करते आणि अनया आपला फोन काढून इंस्टाग्रामवर जाऊन त्या ग्रुपमध्ये अंगदसोबतची फोटो पाठवते. हा ग्रुप कबीर, त्याचे मित्र मयंक आणि इतर लोकांचा होता. फोटो पाठवल्यानंतर अनया हृदयाच्या इमोजीसह संदेश पाठवते. आज मी आणि माझी मैत्रीण द रॉक स्टार अंगदला भेटलो. त्यांनी आमच्यासोबत छान वेळ घालवला आणि सर्वात छान गोष्ट म्हणजे आमच्या रॉकस्टार अंगदला माझी प्यारी इशिता आवडली. हे संदेश पाठवल्यानंतर ग्रुप शांत होता, पण लगेच सगळ्यांनी संदेश देणं सुरू केलं. अनया एक क्षण थक्क राहिली, पण नंतर तिच्या चेहऱ्यावर हसू फुललं, कारण तिने पाहिलं की कबीर आणि मयंकसह सगळ्यांनी फोटो पाहिला होता. तिथे ईशान, जो कबीरचा मित्र होता, फोटो पाहून म्हणाला, काय गोष्ट आहे, पण अंगद तुम्हाला कसं भेटलं? तुला आठवतं ना अंगद आणि कबीरमध्ये काय शत्रुत्व आहे? ईशानच्या संदेशावर अधिराजने उत्तर दिलं, त्यांच्यात काही शत्रुत्व नाही, फक्त ते एकमेकांना आवडत नाहीत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे दोन लोकांना एकाच मुलीवर कसं प्रेम झालं? अधिराजचा मेसेज वाचून ईशान त्याला रिप्लाय देतो आणि म्हणतो, कबीरला कोणती इशिता भाभीवर प्रेम झालं. जर इशिता भाभीला कबीरच्या ऐवजी अंगदवर प्रेम झालं तर ती कबीरला सोडून जाऊ शकते. यात काही मोठी गोष्ट नाही आणि तरीही आपण इशिता भाभीच्या बाजूने राहणार आहोत, कारण आपल्याला माहीत आहे की कबीरचा स्वभाव कसा आहे. जर भविष्यात भाभी कबीरला सोडण्याचा निर्णय घेतले तर आपल्याला काही हरकत नाही, कारण आपण सर्वांना माहीत आहे की कबीरला इशिता भाभी पसंत करणार नाही, तर पत्नी म्हणून स्वीकारणार नाही. ईशानचा मेसेज वाचून सर्वांनी त्याला हो असं रिप्लाय दिलं. मात्र कबीर, जो खूप वेळेपासून सर्वांचे मेसेज वाचत होता, रागाने फोन बंद करतो आणि स्वतःशी म्हणतो, हे लोक तर माझ्या लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. या लोकांना असं वाटतं का की मी इशिताला घटस्फोट देणार आहे, किंवा हे सर्व लोक फक्त तसंच हवे आहेत? पण हा अंगद मुलगा इशिताच्या मागे का पडलाय? त्याला माहीत नाही का इशिता कोण आहे? कबीर हे स्वतःशी बोलत असताना त्याचा असिस्टंट त्याला पाहून म्हणतो, सर, मला असं वाटते की आपल्याला थोडीशी जळण वाटत आहे. माझा अर्थ इशिता मॅडम आणि अंगद सर एकत्र पाहून आपल्याला छान वाटत नाही ना? असिस्टंटच्या बोलण्यावर कबीर आपल्या विचारांमधून बाहेर येतो आणि त्याला बघून रागाने म्हणतो, इशिता माझी कोण आहे? कबीरची ही गोष्ट ऐकून असिस्टंट गोंधळून म्हणतो, इशिता मॅडम तर आपली पत्नी आहे. असिस्टंटची ही गोष्ट ऐकून कबीर डोळे किंचित घट्ट करून विचारतो, अरे, तुम्हाला आपली पत्नी दुसऱ्या कोणासोबत बघून छान वाटतं का? कबीरची ही गोष्ट ऐकून असिस्टंट हसत म्हणतो, सर, ती माझी पत्नी नाही, माझी गर्लफ्रेंड आहे. आणि हो, जर मी माझी गर्लफ्रेंड कोणासोबत बघतो तर मला अगदीच चांगलं वाटत नाही. असिस्टंटची ही गोष्ट ऐकून कबीर दात खात म्हणतो, मग तुम्ही माझ्याकडून हा विचार का करताय? जरी तुम्हाला माहीत आहे की इशिता माझी पत्नी आहे, तर अर्थातच जर ही माझी पत्नी कोणासोबत पाहिलं तर राग येणारच. माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. जर कोणी तिला पाहिलं तर काय विचार करेल? असिस्टंट हसतच म्हणतो, खरं सांगायचं तर अंगद सुपरस्टारसोबत भेटलेली एक अनोळखी मुलगी असं विचारेल, कारण इशिता मॅडम आपल्या पत्नी आहेत हे बाहेर कोणालाही माहीत नाही. असिस्टंटची ही गोष्ट ऐकून कबीरचे डोळे किंचित घट्ट होतात.
खरं तर हे अगदी खरं आहे की बाहेर कुणालाही अद्याप माहीत नव्हतं की कबीरची पत्नी इशिता आहे आणि त्यामुळे इशिता ज्या कोणासोबतही वेळ घालवेल त्याच्या प्रतिष्ठेवर काही प्रश्न निर्माण होणार नाहीत. हे सर्व विचार करून कबीर आपला असिस्टंटकडे पाहतो आणि म्हणतो, तुम्ही बरोबर म्हणालात, पण एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही तुमची गर्लफ्रेंड कोणासोबत पाहाल तर तुम्ही काय करता? त्या व्यक्तीच्या जवळ जाऊन धमकी देता की तुमची गर्लफ्रेंडला समजावता? असिस्टंट हसत म्हणतो, सर, खरं सांगायचं तर मला मी त्या व्यक्तीला मारू इच्छित होतो. पण मग मी विचार करतो की हातापाय कोण करणार? त्यामुळे मी माझ्या गर्लफ्रेंडला समजावतो. तिची समज झाली तर छान, नाहीतर मला धमकी द्यावी लागते. कबीर विचारतो, मग धमकी दिली की ती स्वीकारते का? ती ऐकून निघून जाते. असिस्टंट हसत उत्तर देतो, सर, ती माझी गर्लफ्रेंड आहे. मी तिला चांगल्या प्रकारे ओळखतो. ती माझी प्रत्येक गोष्ट समजते. मी तिला असं समजावतो की दुसऱ्याच्या बोलण्याची गरज नसते. पण तुमच्या प्रश्नांवरून असं वाटतंय की तुम्हाला हे सर्व जाणून घ्यायचं आहे की इशिता मॅडम समजेल का? तुम्हाला सल्ला हवा असेल तर मी देऊ शकतो. असिस्टंटची ही गोष्ट ऐकून कबीर आपल्यामधील अंदाजात परत येतो. डोळे घट्ट करून म्हणतो, तुला वाटत नाही का की तू थोडं जास्त बोलतोय? आता माझ्या सल्ल्याची गरज नाही. मला माहीत आहे मी काय करणार आहे आणि मी इशिताला खूप चांगल्या प्रकारे ओळखतोय. ती माझ्या विरोधात कधीही काही करणार नाही. आता तुला माझ्या दृष्टीने दूर राहा. कबीरची ही गोष्ट ऐकून असिस्टंट थोडं करून म्हणतो, भला काळच वाईट आहे. मी तर मदत करण्यासाठी विचार करत होतो, पण काही नाही. कधीही मदतीची गरज भासली तर मला नक्की आठवण करून द्या. हे सांगून असिस्टंट हसत तिथून निघतो. असिस्टंट निघून गेल्यानंतर कबीर खोल श्वास घेत स्वतःशी म्हणतो, जर इशिताने मला फसवलं तर तिला कल्पनाही नाही की मी काय करू शकतो. आणि अंगद आणि राघव हे दोघे जे इशिताच्या मार्गात येत आहेत त्यांना सबक शिकवायला लागेल. दुसऱ्या बाजूला मित्तल कंपनीत रात्रीचे 9 वाजले होते. सोहेल अजूनही आपल्या केबिनमध्ये बसून काम करत होता. त्याचा असिस्टंट फाईल घेऊन केबिनमध्ये आला आणि घड्याळात वेळ पाहून म्हणाला, सर, रात्रीचे 9 वाजलेत आणि आपण अजूनही ऑफिसमध्ये आहात. तुम्हाला घरी जायचं नाही का? त्याने विचारलं. असिस्टंटच्या बोलण्यावर सोहेल शांतपणे आपल्या लॅपटॉपकडे पाहत राहिला. असिस्टंटने पाहिलं की त्याच्या बॉसने त्याच्या प्रश्नांना उत्तर दिलं नाही आणि तो स्वतः सोहेलकडे गेला. पण त्याच वेळी त्याचं लक्ष सोहेलच्या लॅपटॉपकडे गेलं, जिथे सोहेल ऑनलाईन शॉपिंग करत होता. लॅपटॉपवरची वेबसाईट पाहून असिस्टंट आश्चर्यचकित होऊन म्हणाला, सर, हे तुम्ही काय करत आहात? तुम्ही ऑनलाईन शॉपिंग कधीपासून करताय? असिस्टंटच्या बोलण्यावर सोहेल खोल श्वास घेतो आणि नंतर आपल्या डोक्यावर हात ठेवून म्हणतो, मी माझ्या बहिणीसाठी काहीतरी भेट शोधत आहे. आता जेव्हा मी तिला भेटेल तर रिकाम्या हाताने जाऊन बसणार नाही ना. मी 2 तासांपासून प्रत्येक वेबसाईटवर काहीतरी शोधत आहे, पण मला समजत नाही की तिला काय दिलं तर ती खूप आनंदी होईल. मी तिला अशी गोष्ट द्यायची आहे की पाहताच तिच्या चेहऱ्यावरची स्मित कायमची राहील. सोहेलच्या बोलण्यावर असिस्टंट आश्चर्यचकित होऊन म्हणाला, काय म्हटलं तुम्ही? तुम्ही 2 तासांपासून फक्त हेच करताय? आणि मला वाटलं की तुम्ही कोणत्या तरी गंभीर करारावर काम करतायत, म्हणून मी तुम्हाला त्रास देण्यासाठी पण आलो नाही. ओ माय गॉड सर, एकदा मला बोलावलं तर मी तुम्हाला आयडिया देईन. असिस्टंटच्या बोलण्यावर सोहेल अचानक त्याच्याकडे पाहतो आणि आश्चर्याने विचारतो,
एक मिनिट, तुमची ही बहीण आहे ना? तर तुम्हाला माहिती असेल की तुमच्या बहिणीला काय काय आवडतं. सोहेलच्या बोलण्यावर असिस्टंट हसत म्हणतो, हो, मला माहीत आहे माझ्या बहिणीस काय आवडतं. अगदी दर आठवड्याला मी तिला काही ना काही भेट घेऊन देतो. असिस्टंटच्या बोलण्यावर सोहेल लगेच उठतो. त्याच्या खांद्यावर हात ठेवून हसत म्हणतो, मग सांग, मला इशिताला काय द्यायला हवं? तर आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.